आमच्या चिमुकल्या मुलांचा प्रशासनाच्या चुकीनं जीव गेलाय. ज्यांची चुकी असेल त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी अमरावती येथील रुग्णालयातील जळीत घटनेतील पालकांनी केली आहे. संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची स्वतंत्र नोंद करून तिन्ही मृत्यूसंदर्भात तपास सुरू केलाय. अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात अग्निकांड घडून 3 नवजात शिशूंचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संतप्त पालकांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी दोषी डॉक्टरांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पालकांनी केली. पोलिसांनी पालकांचं म्हणणं सविस्तरपणे ऐकून घेतलं. त्यानंतर 3 मृत शिशूंच्या मृत्यूबाबत 3 स्वतंत्र आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू असून चौकशी दरम्यान मृत्यूचं नेमकं कारण आणि त्यासाठी जबाबदार कोण आहे या दिशेनं तपास केला जाणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अमरावती जिल्हा महिला रुग्णालयात 3 नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रकरण जोर धरत आहे. यातच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाच्या SNICU विभागाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मृत बालकांच्या पालकांची भेट घेतली. आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील SNICU विभागाची पाहणी करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. पाहणीनंतर त्यांनी मृत नवजात शिशूंच्या आईवडिलांची भेट घेतली आणि सांत्वना दिली. यावेळी पालकांनी आपल्या व्यथा आरोग्यमंत्र्यांसमोर मांडत डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच या चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. दरम्यान सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिलं. जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणी रुग्णालय प्रशासनातर्फे धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. फायर ऑडिटसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे महिन्याभरापासून पाठपुरावा सुरू होता. मात्र विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही असा आरोप रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे. फायर ऑडिटची मुदत संपत असल्यानं महिन्याभरापूर्वीपासूनच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू होता. यासाठी केवळ पत्रव्यवहारच नव्हे तर दूरध्वनीवरूनही संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्यात आला होता. तर रुग्णालयातील फायर यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीनं अहवाल द्यावा अशी विनंती आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. मात्र PWDकडून आरोग्य विभागाला सातत्यानं उडवाउडवीची उत्तरं मिळत होती असा गंभीर दावा जिल्हा शल्य चिकित्सक आणि प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार यांनी केला आहे. मागच्या 3 वर्षापूर्वी इथे अशी घटना घडलेली होती आणि विविध भागात आपल्या इकडे घडतात ह्या घटना. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्या आधी सतर्क राहून जेव्हा आपला फायर ऑडिट रिन्युअल येते त्याच्या आधीच आम्ही जुलै महिन्यातच त्याच्यासाठी पत्रव्यवहार केलाय आणि त्याच्या आधी पण आम्ही त्यांच्याशी वारंवार बोलणं आणि नंतर पत्रव्यवहार केल्यानंतर आमचे कर्मचारी स्वतः तिथे त्यांच्याशी जाऊन तिथे ऑफिसमध्ये भेट घेऊन सतत त्याचा पाठपुरावा सुरू राहत होता. आणि एक्सटिंग्विशर आम्ही हीच इन्स्टिट्यूट इतर इन्स्टिट्यूटसाठी पण आम्ही सतत चालू होतं की पहिला प्राधान्य फायर ऑडिटसाठीच द्यायचं. पण गेल्या त्यांचं आम्ही जेव्हा विचारणा केली तर प्रोसेसमध्ये आम्ही करून देऊ हे चालू होतं त्यांची. देशभरात खळबळ देणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालय अग्निकांड प्रकरणी सरकारने उच्चस्तरीय चौकशी स्थापन केली असून बुधवारी ही समिती आपल्या तपासाला सुरुवात करणार आहे. बुधवारी ही समिती रुग्णालयाचा दौरा करणार असून येत्या 7 ते 8 दिवसात आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्निकांडाबाबत स्थापन केलेली उच्चस्तरीय चौकशी आता वेगानं सुरू होणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली उच्चस्तरीय समिती बुधवारी सकाळी 10 वाजता अमरावतीत दाखल होणार आहे. समिती जिल्हा स्त्री रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार असून आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली यासह रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः फायर ऑडिटची स्थिती, अग्निसुरक्षा यंत्रणा, विद्युत व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी आणि व्हेंटिलेटरच्या तांत्रिक स्थितीची तपासणी समितीकडून केली जाण्याची शक्यता आहे. घटना घडली त्यावेळी रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब समितीकडून नोंदवून घेतले जाणार आहेत. आग लागल्यानंतर बचाव कार्य कशा पद्धतीनं झालं, अग्निशमन यंत्रणा वेळेत कार्यरत होती का आणि रुग्णालय प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या याचाही तपास केला जाणार आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यामुळे समितीच्या चौकशी अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील 8 दिवसात समिती आपला अहवाल शासनाकडे सादर करण्याची शक्यता आहे. या अहवालावरून दुर्घटनेमागील नेमकी कारणं आणि या प्रकरणात दोषी कोण याबाबत महत्त्वाचे निष्कर्ष समोर येण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील खोलापूर ते वायगाव दरम्यान आयोजित करण्यात आलेली कावड यात्रा यंदा परिसरामध्ये विशेष आकर्षणाचं केंद्र ठरली. जय भोलेच्या गजरात आणि ढोल ताशांच्या तालावर तरुण, महिला, शेतकरी आणि शेतमजुरांनी या भक्तिमय यात्रेत मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. नागरिकांनी ठिकठिकाणी आरती आणि पूजा करून यात्रेचे स्वागत केले असून या यात्रेनं परिसरात सर्वधर्म समभाव व सामाजिक एकोप्याचा संदेश दिला. पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील खोलापूर ते वायगाव दरम्यान काढण्यात आलेली कावड यात्रा यंदा विशेष आकर्षणाचं केंद्र ठरली आहे. जय भोलेच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ही कावड यात्रा उत्साहात पार पडली. या यात्रेत सर्व धर्म समभावाचा संदेश देत तरुण मंडळ, महिला मंडळ, शेतकरी, शेतमजूर आणि मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. यात्रेच्या मार्गावर नागरिकांनी आरती आणि पूजा करत कवाड यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत केलं. ढोलताशांच्या गजरासोबतच डीजेच्या तालावर तरुणाई आणि महिलांनीही उत्साहात सहभाग घेतला. जय भोलेच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेलं. श्रावण मास निमित्त आपल्या वायगाव येथे भव्य दिव्य अशा कावड यात्रेचं आयोजन केलेलं आहे. तरुण मंडळींचा उत्साह आणि महिला मंडळी, पुरुष मंडळी तसेच सर्व गावकऱ्यांसमवेत आमच्या इथे वायगाव येथे असे भव्य दिव्य असे आयोजन केलेले आहे आणि सर्वजण या कावड यात्रेचा अतिशय आनंद घेत आहे. अतिशय शिस्तीप्रमाणे ही कावड यात्रा पुढे जात आहे. धन्यवाद. अमरावती शहरातील गांधी चौक, अंबादेवी रस्ता आणि इतवारा बाजारासह प्रमुख बाजारपेठांमध्ये राखी पौर्णिमेनिमित्त खरेदीसाठी महिलांची गर्दी वाढली आहे. यंदा फॅन्सी, मोती, कुंदन, रुद्राक्ष आणि कार्टून राख्यांना मागणी असली तरी कच्चा माल व मजुरी वाढल्यानं राख्या 15 ते 20% महागल्या आहेत. राखी पौर्णिमा अवघे काही दिवसांवर आल्यानं अमरावती शहरातील बाजारपेठा रंगबिरंगी राख्यांनी सजल्या आहेत. गांधी चौक, अंबादेवी रोड, बापट चौक, चित्रा चौक, इतवारा बाजार, जवाहर गेट रोड, गाडगेनगर आणि मोची गल्ली परिसरात राख्यांचे आकर्षक स्टॉल थाटण्यात आले असून खरेदीसाठी महिला आणि मुलींची गर्दी वाढताना दिसत आहे. यंदा पारंपरिक राख्यांसोबतच फॅन्सी आणि डिझायनर राख्यांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. कलकत्ता फॅन्सी, स्टोन, मोती, कुंदन, रुद्राक्ष या राख्यांनी बाजारपेठ सजली आहेत. लहान मुलांसाठी कार्टून कॅरेक्टरच्या राख्याही आकर्षक ठरत आहेत. मात्र यंदा राख्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. राखी तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीसोबत मजुरी आणि वाहतूक खर्च वाढल्यानं राख्या गत वर्षीच्या तुलनेत सुमारे 15 ते 20% महागल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. दरवाढ झाली असली तरीही राखी पौर्णिमेचा उत्साह मात्र कायम आहे. ग्राहक आपल्या बजेटनुसार साध्या राख्यांपासून आकर्षक आणि महागड्या डिझायनर राख्यांची खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे बदलत्या काळानुसार राखीच्या स्वरूपातही बदल होताना दिसतोय. भाऊ बहिणीच्या नात्यासोबतच आता महिलांमध्येही राखी बांधण्याची पद्धत लोकप्रिय होत चालली आहे. महिलांसाठी मोती, स्टोन, कुंदन आणि ब्रेसलेट प्रकारातील राख्यांना चांगली मागणी आहे. राखी पौर्णिमा जसजशी जवळ येत आहे तसतशी अमरावतीच्या बाजारपेठांमधील गर्दीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात राखी खरेदीला आणखी वेग येण्याची अपेक्षा विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.